संत तुकाराम महाराजांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंग वाणी रचली। त्यांनी जवळजवळ 4,500 अभंग रचले। खरं म्हटलं तर प्रपंच करूनही परमार्थ कसा करावा हेच तुकाराम महाराजांनी दाखवून दिलं। आणि या व्हिडिओमध्ये आपण तुकोबांना भगवंताचा साक्षात्कार कुठे झाला, त्यांनी त्यांची साधना कुठे केली आणि अभंग रचना कुठे रचली याबद्दल माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी मधुरा आणि अनोट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण आलेलो आहोत एका डोंगरावर, जो डोंगर काही साधासुद्धा डोंगर नसून श्रद्धा, चिंतन आणि उपासनेचं तीर्थस्थान आहे आणि तो डोंगर म्हणजेच भंडारा डोंगर। तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या भंडारा डोंगराबद्दल, तिथे असणाऱ्या तुकाराम महाराजांच्या मंदिराबद्दल, त्याचबरोबर तिथे जे तुकाराम महाराजांचं नवीन मंदिर होते त्याबद्दल, नांदुरकी वृक्षाबद्दल आणि जिजामातेच्या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती समजावून घेणार आहोत। तेव्हा चला तर मग क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण भंडारा डोंगर इथे चाललोय आणि माझ्या मागे जर आपण बघत असाल तर इथे आपल्याला भंडारा डोंगराकडे जाणारी जी कमान आहे ती कमान पाहायला मिळते। त्या कमानीपासून आता आपण जस्ट आत प्रवेश केलेला आहे आणि इथे आता आपल्याला खूप सारी असं छान छान ही जी सोनकीची फुलं आहेत ती पाहायला मिळाली। या डोंगरावर सगळीकडेच आपल्याला किती छान छान फुलं बघायला मिळतात बघा। हे मागे आपण पाहतोय तर भंडारा डोंगर दिसतोय आपल्याला आणि त्याच्यावर तिथे जे नवीन मंदिराचं जे बांधकाम सुरू आहे ना ते आपल्याला इथे पाहायला मिळतोय। आपण पुन्हा इथे मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तर तिथे मध्यावरच थांबलोय, कारण की आपल्याला एक मी गंमत दाखवते। जिथे आता आपण आहोत तो फुलाचा मोठा रस्ता आहे, तिथे काही नाही आहे, अगदी शांत वातावरण आहे आणि बघा किती उंचावर आता आपण आहे। भरपूर उंचावर, आता जवळजवळ मध्यावर आपण इथे आलोय। छान असं वातावरण आहे। वरती तिकडे जो आहे तो घाट रस्ता आहे, इथूनच पुढे आणखी मोठं वळण आहे, तिकडून पुढे गेलं की मग आपण मंदिरापर्यंत पोहोचूया। आता आपण भंडारा डोंगराच्या पायथ्याशी आहोत आणि आपण भंडारा डोंगर चढायला सुरुवात केली आहे। जर डोंगराच्या दोन्ही बाजूला आपण बघाल तर सगळीकडे आपल्याला अशी झाडी पाहायला मिळते। सोनकीची फुलं जी आहेत इतकी छान बहरली आहेत, तर सगळीकडे आपल्याला ती पिवळी जी आपली फुलं आहेत ती सगळीकडे पाहायला मिळतात। हा इकडे घाट पण बघा किती सुंदर आहे। इंद्रायणी नदीच्या पलीकडे म्हणजेच देहूपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर भंडारा डोंगर आहे। पुण्याहून भंडारा डोंगराकडे जाण्यासाठीचं अंतर जवळजवळ 40 किलोमीटर असून साधारणतः 1.5 तासामध्ये आपण तिथे पोहोचतो। डोंगरावर जाण्यासाठीचा रस्ता हा अगदी व्यवस्थित असल्यामुळे माथ्यापर्यंत गाडी नेता येते आणि डोंगरावर पोहोचल्यावर संपूर्ण देहू परिसर आपल्या नजरेत भरतो। तर या भंडारा डोंगराबद्दल अनेक साऱ्या अशा कथा आहेत। तर त्यातलीच एक कथा अशी आहे की जेव्हा तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाबाई ह्या त्यांच्यासाठी जेवण घेऊन येत होत्या, तेव्हा ह्या डोंगरावर आता आपण बघतोय की सगळीकडे असा अगदी गुळगुळीत भला मोठा रस्ता आहे, मात्र त्या काळामध्ये तर आपल्याला माहिती आहे की सगळीकडे जंगल असेल, अगदी रानवाटा असतील किंवा त्यामुळे कुठे रस्त्यामध्ये काटे वगैरे तर असणारच। आणि अशा वेळेस त्यांच्या पायामध्ये काटा रुतला। आता त्यांच्या डोक्यावर भाकरीचं टोपलं होतं, एका हातामध्ये कळशी होती आणि कुठे बसायला पार नव्हता, दगड नव्हता, काही नव्हतं। अशा वेळेस त्या त्यांच्या पायातला काटा कसा काढणार? तर अशा वेळेस त्यांचा पायातला काटा काढण्यासाठी विठ्ठल एका गुराख्याच्या रूपामध्ये इथे आले आणि त्यांनी जिजाबाईंच्या पायातला काटा काढला। तेव्हा ह्याच प्रसंगाची साक्ष देणारं एक मंदिरही आपल्याला या भंडारा डोंगरावर पाहायला मिळतं आणि आता आपण तिकडेच जाऊयात, चला। आणि भंडारा डोंगरावर आता आपण पोहोचलोय, मंदिराच्या इथे आलोय आणि
विठ्ठलाने जिजाबाईंच्या पायातला जो काटा काढला त्या प्रसंगाची साक्ष देणारे आठवण देणारं जे मंदिर आहे ते आता इथे आहे. आता आपण त्या मंदिरामध्ये जाऊयात, चला. तर मगाशी सांगितलेल्या कथेनुसार जेव्हा जिजाबाईंच्या पायामध्ये काटा रुतला तेव्हा तो काटा काढण्यासाठी विठ्ठल स्वतः गुराख्याच्या रूपामध्ये तिथे आले आणि त्यांनी त्यांच्या पायातला काटा जो होता तो काढला. तर त्याच प्रसंगाची साक्ष देणारं मंदिर आज आपण इथे पाहतोय. की एकदा भंडारा डोंगरावरच तुकोबांसाठी जेवण घेऊन जात असताना जिजाबाईंच्या पायात काटा रुतला. डोक्यावर पाटी, हातामध्ये पाण्याची कळशी, अशा अवस्थेत काटा तरी कसा काढणार. तेव्हा देवानेच गुराख्याचं रूप घेऊन इथे जिजाबाईंच्या पायातला काटा काढला होता. तुकाराम महाराजांची विठ्ठलावरची श्रद्धा आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई यांचे तुकाराम महाराजांवरचं प्रेम याबद्दलची आणखीन एक कथा आहे. ती अशी की जर आपण तुकाराम महाराजांचं जे मुख्य मंदिर आहे देहू इथलं, तिथे जेव्हा येतो ना तेव्हा त्या मंदिरामधनं समोर आपल्याला एक असा उंच डोंगर पाहायला मिळतो, तोच म्हणजे हा भंडारा डोंगर. पण या व्यतिरिक्त तुकाराम महाराज आणखीन 2 डोंगरावर तपश्चर्येसाठी जात असत. त्यातला एक म्हणजेच घोरावडेश्वराचा डोंगर आणि दुसरं म्हणजे भामचंद्र म्हणजेच भामगिरी. तर ह्या दोघंही डोंगरांचा जो व्हिडिओ आहे तो आपण आपल्याला आपल्या चॅनलवर आहे, तेव्हा त्या व्हिडिओला आपण जाऊन तो व्हिडिओ बघू शकाल. तर मला सांगायचं हे होतं की आता तुकाराम महाराज सकाळी सकाळी उठून भल्या पहाटे उठून त्यांच्या चिंतनासाठी, लिखाणासाठी, नामस्मरणासाठी या तिघांपैकी कुठल्याही एका डोंगरावर जात असेल तर जिजाबाईंना कसं काय कळत असेल की तुकाराम महाराज नेमके कोणत्या डोंगरावर आज तपश्चर्येसाठी गेलेले आहेत. तर त्या काय करायच्या की त्या डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्याला फक्त कान लावायच्या आणि त्या रस्त्याला कान लावल्यावर ज्या रस्त्याचा त्यांना विठ्ठल विठ्ठल असा आवाज यायचा त्या डोंगराकडे त्या जायच्या आणि तिथे तुकाराम महाराज असायचे. तर यावरून आपल्याला हेच लक्षात येतं की तुकाराम महाराज किती भक्तिमय झाले होते विठ्ठलाच्या नावामध्ये की ते ज्या वाटेने जायचे तो रस्तासुद्धा विठ्ठलमय होऊन जायचा. आणि जिजाबाईंचं तुकाराम महाराजांवर इतकं प्रेम होतं की अगदी त्या रस्त्याला कान लावूनसुद्धा त्यांचे तुकाराम महाराज, आपल्या सर्वांचे जगद्गुरू तुकाराम महाराज कुठे गेले हे त्यांना कळायचं. इथे आता आपण भंडारा डोंगरावर आहे आणि हवा एवढी आहे आणि इथनं आपल्याला संपूर्ण देहू परिसर जो आहे तो पाहायला मिळतो. मात्र धुक्याचं वातावरण असल्यामुळे आपल्याला संपूर्ण हा जो परिसर आहे तो असा स्पष्टपणे बघायला मिळत नाही आहे. तर जिजामातेच्या दर्शनानंतर आपण जेव्हा इथे पुढे येतो तेव्हा आपल्याला एक वृक्ष पाहायला मिळतो आणि हा तोच नांदुरकीचा वृक्ष, ज्या वृक्षाखाली बसून तुकाराम महाराजांनी गाथा, अभंग यांची रचना केली. आता त्या वृक्षाकडे जाऊयात, चला. भंडारा या डोंगराबद्दल आणखीन एक कथा अशी आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी ह्या डोंगरावर आले होते तेव्हाच तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाबाई याही त्यांच्यासाठी शिदोरी घेऊन इथे आल्या होत्या. आता शिवाजी महाराजांबरोबर 100-150 मावळेही होते. तेव्हा अशा वेळेस त्यांनी जिजाबाईंनी त्यांच्या शिदोरीमधलेच 2-2 घास प्रत्येक मावळ्याला दिले. मात्र महत्त्वाची गोष्ट अशी की त्या शिदोरीतलं अन्न इतक्या 100-150 माणसांना देऊनही उरलं ते संपलं नाही आणि अशा प्रकारे हे सर्वजण अगदी जेवून तृप्त झाले आणि म्हणूनही भंडारा हे नाव ह्या डोंगराला समर्पक असं ठरतं.
आपल्या सर्वांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी संपूर्ण समाजाला एकात्मतेचा, समानतेचा आणि आध्यात्मिकतेचा वसा देणारा गाथा हा ग्रंथ लिहिला। तर तुकाराम महाराजांचं भलं मोठं मंदिर हे इथे भंडारा डोंगरावर बांधलं जाते। तर त्या मंदिराचा जो एरिया आहे तो आहे 179 फूट लांब, 193 फूट रुंद आणि 87 फूट उंच एवढं हे मंदिर आहे। त्याचबरोबर या मंदिराला 3 मोठे कळस असून 17 लहान लहान कळस असणार आहे। या मंदिराच्या मध्यभागी विठ्ठल रुक्मिणी आणि तुकाराम महाराजांचं मंदिर असून भव्य असं हे मंदिर 122 खांबांवर उभं राहणार आहे। तेव्हा आपल्या सर्वांसाठीच हा अतिशय आनंदाचा सोहळा असेल जेव्हा हे मंदिर पूर्ण होऊन लवकरात लवकर आपल्या सर्वांसाठी खुलं होईल। त्या नांदुरकीच्या वृक्षाचं दर्शन करून झाल्यानंतर आपण जेव्हा वृक्षाच्या मागच्या बाजूला बघतो तेव्हा आपल्याला संत तुकाराम महाराजांचं नवीन जे आता मंदिर बांधकाम सुरू आहे ते पाहायला मिळतं। तर ह्या बांधकामाचं एक वैशिष्ट्य म्हणजे जे गुजरातमधलं जे अक्षरधाम मंदिर आहे त्या प्रकारेच हे जे मंदिर आहे त्याची रचना करण्यात येणार आहे। त्याचबरोबर हे तुकाराम महाराजांचं मंदिर आणि अयोध्येतील राम मंदिर यांच्यामध्येही खूप सारी समानता आहे। ती समानता अशी की हे जे दगड वापरले गेलेले आहेत ते सेम त्याच खाणीतले दगड आहेत ज्या खाणीचे दगड वापरून अयोध्येतील राम मंदिराची रचना केली आहे। त्याचबरोबर तिथले कामगार आणि आर्किटेक्टसुद्धा तिथलेच या मंदिरासाठी वापरण्यात आलेले आहेत। मगाशी सांगितल्याप्रमाणे मी म्हटलं की हे मंदिर अतिशय उंच आणि भव्यदिव्य असं असणार आहे। तेव्हा ते किती, तर माझी उंची आहे 5 फूट। तर ह्याच्या जर आपण कंपेअर केलं तर त्याचा जो पाया आहे तो सुद्धा किती उंच आहे आणि त्याच्यावर ते खांब आणि वरती शिखर वगैरे असणार आहे। म्हणजे किती मोठं असेल ते मंदिर हे इथूनच आपल्या लक्षात येतं। ह्या मंदिराचे जे खांब असतील किंवा मंडप असेल ह्या सगळीकडे आपल्याला प्रचंड सुंदर असं नक्षीकाम पाहायला मिळणार आहे, जे आपण इथे त्यांचं जे काम सुरू आहे ना ह्यावरनं आपल्या लक्षात येईलच। इथे अजून काम सुरूच आहे। आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आहे आणि त्यामुळे हे जे काम सुरू आहे ना ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर हे तर मला जास्त करून मंडप असेल किंवा खांबाचं बघायला मिळतं आहे आणि हे छताचं असेल। तिकडे शिखराचं काम चाललं आहे असं वाटतं, छोटे छोटे जे शिखर करणार आहेत ना कळस, त्या कळसाचं काम चाललं आहे असं बघायला मिळतं आहे। आपण जेव्हा मंदिराच्या इथे येतो ना तेव्हा तिथे ना आपल्याला एक असं भलं मोठं होर्डिंग पाहायला मिळतं आहे। तिथे त्यांनी एक फोटो दिला आहे की हे मंदिर तयार झाल्यावर कसं दिसेल। तर तिथे ना गार्डन वगैरे पण दाखवलं आहे। तर माझ्या मते त्या गार्डनमध्ये जो फवारा वगैरे दाखवणार असतील ना त्याच्यासाठीच त्यांनी हे जे आहे ना ते बांधकाम केलं आहे। सो हे फवाऱ्याचंच असेल असं मला सध्या तरी वाटतं आहे। आणि हे इकडे खांबांचे वगैरे जे रॉ दगड मी म्हटलं ना खाणीमधनं त्या तिकडनं आणलेले आहेत, जिथनंच राम मंदिराचेही जे मंदिराचे दगड वगैरे आणले तर हे एकदम असे रॉ दगड आणलेले, त्याच्यावर काही नक्षीकाम नाही आहे। मात्र जेव्हा नक्षीकाम करतील तेव्हा मग हे मंदिर जे असेल ते अगदीच बघण्यायोग्य अतिशय सुंदर असं असेल। तर अशा प्रकारे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या भंडारा डोंगराबद्दल आणि या परिसरामध्ये असलेल्या अनेक मंदिरांबद्दल माहिती समजावून घेतली। त्याचबरोबर या ठिकाणच्या अनेक कथाही ऐकल्या आणि तुकाराम महाराजांनी आपल्या सर्वांना किंवा समाजासाठी इतकं उंच असं उच्च कोटीचं काम केलेलं आहे। तर अशा तुकाराम महाराजांसाठी जे मंदिरही बांधलं जाते तेही अतिशय भव्य दिव्य आणि उंच असंच आहे। तेव्हा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण परिसर पाहिला। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूतच अशा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.